नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलेलो. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही, जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर हे काम करा, तुम्हाला पीक विमा इथं येणार आहे. तर आता ज्या कोणाला शेतकरी बांधवांना खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम पीक विमा जमा जर झालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता लाईव्ह जे की इथं नवीन अपडेट आलेली आहे, ज्या कोणाचा पीक विमा इथं अडकलेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये पीक विमा न मिळण्याची मुख्य 5 कारणे काय आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. पहिलं जे यामध्ये बँक पासबुकला आधार लिंक नाही. तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असते, त्यामुळे त्यांचे पैसे भरपाईचे पैसेसुद्धा के-वाय-सीमुळे इथं अडकून राहते आधार लिंक नसल्यामुळे. त्यानंतर आय-एफ-सी कोड आणि बँक खात्यात चुकीचं दिलेलं राहते, ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स जे की क्रॉप कटिंग आहे, यामध्ये तक्रार तुम्हाला करायची राहते, ते केली की नाही यामध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहे आपण. फक्त पॉईंट पाहता इथं तुमचा जिल्हा असून म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव नाही आहे. तुमचा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे, मंजूरसुद्धा झालेला आहे, परंतु तुमचं यादीमध्ये नाव नाही. क्लेम पेंडिंग आहे की जे की जे की म्हणजे अनप्रोसेसिंगमध्ये आहे. तर आता बरेच जणांचे काय आहे, क्लेम पेंडिंग आहे, काही जणांचे रिजेक्ट झालेले आहे, काही जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यावरती सुद्धा आपण माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम आता ज्या कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम पीक विमा या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला पीक विमा टाका. गुगल क्रोम उघडल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर टाकून जे काही क्लेम स्टेटस तुम्हाला बघता येणार आहे. दुसरं म्हणजे यामध्ये तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे का? अप्रूव्हल म्हणजे लवकरच पैसे येणार आहेत. पेंडिंग म्हणजे काही कागदपत्रामध्ये अडकलेलं आहे. रिजेक्ट म्हणते कारण दिलेलं असतं, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे इथं येणार नाहीत ते सुद्धा तुम्हाला इथं चेक करून घ्या तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून. तर आता पीक विमा मिळाला नाही तर तुम्हाला लगेच काय काम करायचे आहे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला जे काही तलाठी, कृषी सेवक यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे, की आमच्यात जे काही शेतामधील पंचनामे झालेले नाही आहे, किंवा तुम्ही पीक विमा प्रतिनिधी किंवा हेल्पलाईन नंबर 14447 तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार इथं करून घ्यायची आहे. तर आता क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्ही ई-पीक पाहणी केल्याच्यानंतर तुम्हाला एक तक्रार करायची राहते. त्या तक्रारीनुसारच तुम्हाला भरपाई इथे दिल्या जाते. बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्या. त्यानंतर तुम्ही जी काही तक्रार केलेली आहे, जास्ती पावसाची केलेली आहे, ढगफुटीची केलेली आहे, गारपिटीची केलेली आहे, जे की तुम्ही चक्रीवादळामुळे तुमच्या शेतातील नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा ज्याची खरीप असेल किंवा रब्बी असेल. तर आता तक्रारीसाठी तुम्हाला यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, मोबाईल नंबर आणि 712 आणि 8 काय 712 आणि 8 तुम्हाला इथं लागणार आहे. इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे, जे की पीक विम्याची जे कोणी तक्रार करतात ज्यांना पीक विमा मिळालेला नाही. आता या जिल्ह्यातील पीक विमा इथं मंजूर झालेलं आहे, ते आपण इथं थोडक्यात जिल्हे पाहणार आहे. यामध्ये आपलं हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच जे काही जमा होणार आहे. तर आता पात्र शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचा फॉर्म लगेच चेक करून घ्या, की पेंडिंग आहे, की अप्रूव्हल आहे, की रिजेक्ट झालेलं आहे. यानंतर इथं आपलं जे काही छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, जळगाव, त्यानंतर वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर बीड, भंडारा तर असे जे काही पात्र जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जे काही येत आहेत. त्यानंतर भंडारा झाल्यानंतर बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, त्यानंतर धुळे तर अशा जिल्ह्यांमध्ये लगेच तुम्ही तुमचे खाते तपासून घ्या. यानंतर इथं आपलं गडचिरोली किंवा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर 14447 14447 तर या जिल्ह्यांमध्ये जे की इथं येत आहे. तर आता पैसे कधी येणार आहेत तर लाईव्ह अपडेटनुसार आता पैसे जे की सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे, की ज्यांचा क्लेम अप्रूव्हल आहे तर लगेच तुम्ही तुमचा क्लेम अप्रूव्हल आहे की नाही चेक करून घ्या. टोटल क्लेम पेड किती आहे ते काय आहे, की टोटल क्लेम पेड किती आहे ते तुम्ही लगेच चेक करून घ्या. तर आता हे जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने इथं येणार आहे. एकाच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. तर आता यामध्ये तुमचा जो काही क्लेम आहे, जे की तुम्ही क्लेम केलेला आहे ते बरेच जणांचा अडकतो. तर तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये अर्ज सादर करून किंवा पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं जाऊन किंवा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर 14448 तर मी पहिले सांगितलं की यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर जे आहे जे काही 14447 तर आहे तर 1444
जे काही 7 तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे. तर याशिवाय कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करून घ्या. तर आता यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत. आता तुमचा जर पीक विमा इथं मंजूर झालेला तर अशाने तक्रार करून घ्यायची आहे. तर तुम्ही ऑफलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय किंवा पीक विमा प्रतिनिधीकडे जिथं तुमचं पीक विम्याचं ऑफिस आहे तिथं जाऊन ऑफलाईन डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. तर किंवा तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, रजिस्ट्रेशन कंप्लेंटवरती क्लिक करा, आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. तुमची कोणती तक्रार आहे ती तक्रार सिलेक्ट करा, समस्या निवडा. त्यानंतर क्लेम नॉट रिसिव्हड या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसेल पेमेंट पेंडिंग, कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा. यामध्ये तुम्हाला 15 ते 30 दिवसांमध्ये जे काही ॲन्सर मिळून जाईल का कशामुळे तुमचा पीक विमा थांबलेला आहे, पीक विमा येणार की नाही सर्व डिटेलमध्ये. आता ज्यांचा क्लेम इथं अप्रूव्हल आहे ते 7 ते 15 दिवसांमध्ये पैसे इथं येणार आहेत. आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्ह्यांमध्ये 30 दिवस काय आहे 30 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. तर रिजेक्ट झाल्याने करेक्शन करून घ्या. बरेच जणांचे डॉक्युमेंट्स इथं पुन्हा अपलोडिंगसाठी आलेले आहे. तर आता ज्यांचा क्लेम इथं अप्रूव्हल आहे त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड केलेले आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पैसे इथं येत आहे. तर ज्यांना कोणाला आलेला नसेल तर तुम्ही तक्रार करून सुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता.